संसदेमध्ये घुसखोरी प्रकरणी आता सरकारनं कारवाईचा बडगा उगारलाय। ज्या गेटमधून घुसखोरी करणाऱ्या तरुणांनी संसदेमध्ये प्रवेश केला होता त्या गेटवरील सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। पाहुयात त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। बुधवारी संसदेचं कामकाज सुरू असतानाच दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात प्रवेश केला। त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला होता। घुसखोरी करणाऱ्या तरुणांनी लोकसभेत खासदारांच्या बाकावर उड्या मारल्या। त्यानंतर दोघांनी स्मोक कॅन्डलचा धूर केला, तर संसदेबाहेर दोघा जणांनी स्मोक कॅन्डल फोडून धूर केला। संसदेत कडेकोट सुरक्षा असतानाही हे तरुण स्मोक कॅन्डलसह आत कसे शिरले असा प्रश्न निर्माण झालाय। संसदेच्या सुरक्षा यंत्रणेत एवढी मोठी चूक कशी झाली याची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणी लोकसभा सचिवालयानं संसदेतील 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय। रामपाल, अरविंद, वीरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र अशी लोकसभा सचिवालयानं निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत। ज्या गेटमधून त्या तरुणांनी संसदेमध्ये प्रवेश केला होता त्या गेटवर हे सर्व कर्मचारी तैनात होते। त्यामुळेच या 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। संसदेवरील हल्ल्याला 21 वर्ष पूर्ण होत असतानाच ही घुसखोरीची घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। आता संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। संसदेतील घुसखोरी प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। सुरक्षा कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।